पाहणीमध्ये म्हटलं तर ही शाळा पूर्णतः या शाळेवर आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांनी पहिल्यापासून CBSE जेव्हा बोर्ड आणलं त्या दिवसापासून त्यांचं महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळांवर लक्ष, त्यातली ही एक शाळा. शाळेत जेव्हा आपण एंट्री केली त्याबरोबर मुलांना शाळा का आवडावी, अभ्यास तर नंतर, पहिले आवडावी का, तर त्याचं हे आपल्याला इथे खूप चांगलंच आल्यानंतर जो एक आनंददायी वातावरण आपल्याला मिळालं. आणि प्रत्येक वर्गामध्ये जेव्हा आपण विजिट देत होतो तेव्हा असं लक्षात आलं की सगळी मुलं मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षा खालच्या आर्थिक याच्यातली मुलं आहेत. आज मला अभिमान आहे की आदित्य उद्धव ठाकरेंनी ह्या महानगरपालिकेमध्ये अनेक बोर्ड आणले, पण त्याच्यातलं CBSE बोर्ड हे जास्तीत जास्त चांगलं काम करत आहे. म्हणजे मुलांवर मेहनत घेत आहेत, पालक पण त्या बोर्डमध्ये जाणं पसंत करत आहेत. SSC बोर्ड पण आम्ही तर SSC बोर्डमध्ये शिकलो, पण आत्ता CBSE बोर्डमध्ये ज्यावेळेला माझा मूल 10वीला बसतं त्यावेळेला त्याचा अभ्यास हा 12वी किंवा 13वीच्या अभ्यासक्रमासारखा अभ्यास असतो. आणि ह्या महानगरपालिकेमध्ये, या संपूर्ण मुंबईमध्ये 4 शाळा 100% रिझल्ट घेऊन आलेल्या आहेत. इथे विद्यार्थ्यांचा अनेकदा पट कमी होतो, पण ह्या शाळेमध्ये कुठेही तो पट कमी झालेला दिसत नाही आहे. 34 मुलं या CBSEला बसली होती, 100% ती मुलं पास झाली. पहिलं विद्यार्थी या शाळेमध्ये 94% आणि काही पॉईंट घेऊन पास झालेला आहे. त्याच्याबरोबर दुसरा मुलगा हा 90% आणि पॉईंट. याचा अर्थ आमच्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये किंवा मध्यमवर्गीय वस्तींमधली किंवा त्याच्यापेक्षाही आर्थिक आणि कमी असलेली मुलं ही प्रायव्हेट किंवा उच्चभ्रू शाळेंना पाठी टाकतायत. कारण शेवटी ग्रहण काय करतायत तर ह्या शाळेतल्या शिक्षक वृंद यांना मी सगळ्यांना धन्यवाद देईन की तुमच्या मेहनतीचं, आणि पालकांना पण धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला शाळेतनं आल्यानंतर तसं घरी वातावरण करणं किंवा ठेवणं किंवा शाब्दिक आधार देणं. त्यामुळे मी पालकांचे पण आभार मानते, अभिनंदन करते. शाळेचं पण मी अभिनंदन करते, आभार मानते. आणि आदित्य ठाकरेंची जी विजन आहे, जी ह्या भारताचा नागरिक या तुलनात्मक स्पर्धेमध्ये राहिला पाहिजे आणि तो पण महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी पुढे जाऊन त्या सगळ्यामध्ये टिकले पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज ती फळाला आली आहे. आणि म्हणून अगदी किती कामं असलं तरी पहिलं जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं, घरापासून साईनाथ दुर्गे आहेत, स्वतः माधुरी विश्वासराव आहेत, म्हणून ना बाकी सगळे आमचे पक्षाचे शाखा प्रमुख झगडे वगैरे सगळे, प्रवीण स्वतः ह्या मॅडम आहेत इथल्या टीचर्स. त्यामुळे मला वाटतं आमच्या महानगरपालिकेचं शाळांचं कौतुक करावं तेवढं आहे. या माध्यमातून मी इथे असलेले DMC, इथे असलेले AMC आणि आधीचे आयुक्त आणि आत्ता आलेले आयुक्त सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आपण चांगला फोकस केला आहे, अधिक कसं चांगलं करता येईल. कारण आता आपण कॉम्प्युटर लॅब पाहिली, त्याच्यामध्ये CSRमधून जे कॉम्प्युटर दिले गेलेत त्याच्यामध्ये ज्या 4 मुलांचं आपण सगळ्यांनी पाहिलं की ती 4ही मुलं स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्याच्यामध्ये, म्हणजे विदाऊट इंटरनेट नसलं तरी आपण कसं काम करू शकू हे त्यांनी डेव्हलप केलं. माऊस चालत नसेल आणि आपल्याला आता काम करायचं आहे तर आपल्या हाताच्या सगळ्या स्नायूंचा वापर करू, कारण असं करणं वेगळं आणि ते असं करून जे त्यांनी आम्हाला जे प्रयोग दाखवले ते
इतके म्हणजे आमच्या तर कल्पनेच्या बाहेर. कारण ह्या कल्पना एवढ्याच लहान मुलांना, कारण हे कॉम्प्युटर युग आहे आणि कॉम्प्युटर युगामधली महानगरपालिकेची शाळेमधली मुलं इतकी एक्सपर्ट आहेत हे बघून आम्हाला खरंच आनंद झाला आणि ह्या सगळ्यांचं कौतुक. पालिकेच्या काही शाळा म्हणजे वरळीमध्ये जी शाळा आहे त्या ठिकाणी काही भिंती नकाढल्या गेल्याचे देखील घटना समोर आल्या. याबाबत काही स्ट्रक्चर खरंच C1 कॅटेगरीच्या आधीच्या पायरीवर आहेत. C1 कॅटेगरीमध्ये गेलेले अनेक शाळा आहेत. भांडूपमध्ये सुद्धा एक शाळा C1 कॅटेगरीमध्ये केली आणि 1.5 किलोमीटरवर आज त्या शाळेची मुलं जात आहेत. हे सगळं तीन वर्ष 10 महिने 8 दिवसामधले सगळे फरक मी सांगते आणि याच्यासाठी श्वेतपत्रिका मागतोय. आता लोक आमच्याकडे येत आहेत तेव्हा आम्हाला कळलं की ती शाळेचा पुल डाऊन केली, शाळा तोडून टाकली आहे, पण अद्याप तिथे शाळा बांधणार की नाही बांधणार याचं कुठलंही उत्तर प्रशासनाकडनं मिळत नाही आहे. मला असं वाटतं इतकं छान प्रशासन त्याच्यावर जर शाळेंवर काम करत आहे तर काही शाळांचे स्ट्रक्चरल रिपेअर आणि ज्या पुल डाऊन केले आहेत शाळा तुम्ही तोडल्या आहेत त्याच्यावर पुन्हा शाळाच उभी करणं. कारण इथे मुंबईत या काही वर्षात बिल्डर लॉबी खूपच ॲक्टिव्ह झाली आहे आणि त्यांना शाळा हॉस्पिटल अशी काय हे राहिलेली नाही माणुसकी. तर शाळेबदला शाळाच मिळाली पाहिजे, हॉस्पिटलच्या बदली हॉस्पिटल मिळालं पाहिजे, RG-PG तसेच राहिले पाहिजे. ही मागणी मी तुमच्या माध्यमातून करते. भांडूपची पण व्हिजिट मी तुम्हाला कळवेन. त्या भांडूपच्या प्लॉटवर जाऊन का तोडली, कशी तोडली आणि अजून त्याच्यावर का बांधली जात नाही आहे याची पण विचारणा आपण केलं पाहिजे. कारण हे सगळं काम तिथल्या स्थानिक लोकांसाठी असतं. त्यामुळे भांडूपचे काही लोक माझ्याकडे आले, बरेच ज्येष्ठ होते, त्यांना काळजी आहे त्या शाळेची. त्या शाळेत त्यांचे वडील शिकले, त्यांचे आजोबा शिकले, ते स्वतः शिकले, आता त्यांचा मुलगा शिकला आणि आता त्यांचा नातवंड 5-5 पिढ्या या महानगरपालिकेमध्ये जर आमच्या प्रेम करत असतील तर आम्हाला पण त्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. हे सगळं प्रकरण नेमकं कुठे कुठे शाळा पुलडाऊन केले आहेत, त्या का बांधल्या जात याचा आढावा आम्ही घेतो आहे. आपण गुलाब्याच्या पण शाळेला एक व्हिजिट दिली. मी AMCचे आभार मानते. किमान पार्टिशन वगैरे टाकण्याचं काम त्यांनी चालू केलं आहे. आपण पुढच्या महिन्यात पण ती शाळा पुन्हा जाऊन बघू. आज आल्या भोजन काय मिळतं मध्यान्न ते पण आपण चेक केलं. पण इथे अक्षय पात्र अक्षय चैतन्य या माध्यमातून तो ह्याचा चिवडा होता मक्याचा. आणि मला ती सवय आहे की जिथे जी मुलं माझी खात आहेत ते आम्हाला खाल्लं पाहिजे. पण त्याच्यामध्ये आनंद आहे की कुठलंही वेगळे घटक अतिशय ऑइल किंवा अतिशय कमी तेल असं काही नसून इतका सुंदर तो चिवडा होता. त्यामुळे अक्षय चैतन्याचे पण मी मनापासून आभार मानते. आगार बाजारामध्ये शाळेतील बिल्डिंग हे केली आहे आणि तिथे नवीन बिल्डिंगमध्ये वर्ग कमी पडत आहेत. काय शोकांती काय हां, पण आताही तिथे ह्या शाळेला वर्ग कमी पडत आहेत आणि तिथे चालू केले. याचा अर्थ अजून अनेक अशा शाळा आहेत की 2-2 शाळा जवळपास करून 8वी 9वी 10वी तिकडे शिकवले, 5वी 6वी 7वी. पण जे KG पासून येत आहेत तो कुठेही पट तुम्ही कमी नाही करत आहात, तुम्ही चांगलं त्याला मॅच करताय की हां, तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन मॅच करत 10वीपर्यंत एवढा चांगला रिझल्ट येत आहे. शिक्षक वृंद आणि यांना मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानते. आता त्या शाळेंमध्ये 8वी 9वी 10वी तर ह्या शाळेत 5वी 6वी 7वी. तर असं जो वर्गीकरण चाललं आहे यासाठी लवकरात लवकर अधिक शाळा इमारती उभ्या राहायला पाहिजे. महानगरपालिकेचा शाळा बंद करण्याचा जो घाट चालला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही ऐकतोय त्या शाळा होत आहेत. मराठी शाळा एकही बंद करू देणार नाही हे आमचं तुम्हाला सांगणं आहे.
आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ज्या बातम्या आहेत त्यावरून भाजपचे संतोष गुरे म्हणतात की आता पक्षात उलट देत आहेत. नाही, संतोष झोरीनं म्हणा आधी तुमचं काय उरलंय ते बघा, काय सुरून गेलात ते बघा. मुळात असे प्रश्न आम्हाला विचारू नका हो, ज्यांना तिथेच काय आता किंमत नाही. इथल्या सगळा काडी मोड करून गेले, कशाला बोलताय? स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी बोलताय का? आमच्या पक्षात काय चाललंय कळलं नाही का? अरे साधी तिकीट नाही मिळाली, आम्ही निवडून आलो 65, एवढं तरी ज्ञान असायला हवं. राज ठाकरे म्हणतात खरंचसारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर काढली जातात. आता त्याबाबत मी बोलणार जास्त नाही, कारण अतिशय किळसवाणी प्रकार आहे आणि त्या किळसवाणी प्रकारामध्ये अशांना न्यायालयाच्या बाजू भक्कम करणं गरजेचं आहे. आणि ह्या नालायकाच्या आजूबाजूला जेवढे लोकांचे, आता त्या दमनियाबाई तर सगळ्यात पोलखोल करतायत, तर त्याच्याकडे नीट लक्ष देऊन मग नागरिक हा मंत्री आहे का, हा कोण आहे का हे न बघता त्याने काय काय त्याच्यासोबत राहून, कारण यांचे जर पीएच खाती उघडत असतील तर यांचा सहभाग कसा नसेल? केसरकरांना काय वाटतंय की हे सगळं सोपं आहे? भोंदूगिरीमध्ये तुम्ही किती उतरतात हे पहिलं उदाहरण आहे. दमानियाने अजून एक दावा केला आहे की चाकणकरांनी भोंदूकरांना जवळपास 177 वेळा कॉल केले आहे. नाही, आता कोणतीच कारवाई होत नाही. हां, मुळात हेच आहे, ज्या गुन्हे उघड दिसत आहेत आणि त्याच्यावर जर सरकार म्हणून काय करत नसतील तर मला वाटतं नुसतं पक्षाचा राजीनामा, महिला आयोगाचा राजीनामा यापेक्षा याच्यामध्ये करण्यापेक्षा अजून त्यांना काय माहिती मिळू शकते त्यासाठी सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. बाकीच्या बरे ईडी EOW लावून हे करायला लावलात, आता काय होत आहे? मैम सरकार ने 3 दिवसीय पार्लियामेंट बुलाया है वुमेन रिजर्वेशन को लेके जो बात चल रही है, डिलिमिटेशन को लेके बात चल रही है, कैसे देखते हैं? देखो, वुमन रिजर्वेशन केंद्र में राज्य में आ रहा है तो अच्छी बात है. उसको तो हमारे पक्ष प्रमुख उद्धव बालासाहब ठाकरे ने तो कहा है कि हम सपोर्ट करेंगे, लेकिन वो सपोर्ट के पीछे जो चल रहा है, जो जात निहाय जनगणना होनी चाहिए वो नहीं हो रही है. बढ़ाना ज़रूरी है, सहभाग महिलाओं का आना ज़रूरी है, लेकिन आज अपने महानगरपालिका में आप देख रहे हैं ऐसा तो कभी नहीं होगा कि अपोजिशन कोई होगा ही नहीं. तो अपोजिशन में जो महिला चुन के आते उनके ऊपर जो अन्याय हो रहा है, 800 करोड़ का बजट होता है स्थायी समिति का, और जो महिला अपोजिशन के हैं उनको 25-25 लाख दे के बोलवन जो मराठी में बोलते हैं वो कर देता है. तो मुझे लगता है ये अच्छी बात नहीं है. महिला सक्षमीकरण अच्छी बात है. राज्य में, विधानसभा में, संसद में महिला आना चाहिए, लेकिन ऐसा आप उनका गला घोटेंगे अपोजिशन महिलाओं के, तो उसका रीज़न तो दे दो, आपने क्यों कम कर दिया है? हम लोगों ने सबने पत्र दिया था कि हमको फंड चाहिए. 3 साल 10 महीना 8 दिन प्रशासक था हमारे वार्ड में, हर एक के वार्ड में, सबके वार्ड में कुछ ना कुछ बहुत काम है. तो सभागृह नेता जो है भाजपा के 20 करोड़, चलो सोने के पत्र डाल दो, हमें कुछ इतराज नहीं, लेकिन हमारा जो गल रहा है उसके ऊपर तो गौर करो. वो नहीं हो रहा है. रेवंडी देके पूरा लेंगे, ये जो सपना है वो अच्छी बात नहीं है. आप हमें महिला आरक्षण हम दे रहे, लेकिन देने के बाद क्या कर रहे, कैसे करेंगे? ऐसे ही काम करेंगे? अपोजिशन लीडर में जो महिला होती है उनको निधि फंड देना ही नहीं है जो वार्ड के लिए लगता है, ऐसे काम करेंगे? तो मुझे लगता है इसके ऊपर हमारा ऑब्जेक्शन है. महिला आरक्षण के लिए ऑब्जेक्शन नहीं है. महिलाओं को सम्मान पूर्वक आरक्षण मिलना चाहिए. मुस्लिम महिलाओं को भी आरक्षण मिलना चाहिए, इस प्रकार की मांग समाजवादी पार्टी अखिलेश यादव कर रहे हैं. सत्र में क्या कहना चाहिए? देखो जो ये
हिंदू मुस्लिम नहीं है, भारत देश के नागरिक है, महाराष्ट्र के नागरिक है, मुंबई के नागरिक है। जो नागरिक मतदान करते हैं और लोकशाही में जो कुछ व्याख्या है उस तरह से होना चाहिए। मैं एक जमात एक समाज करके बात नहीं करेगी। जो अपने लोकशाही में जो ये है, संविधान में है, उसका फायदा सबको होना चाहिए। टीसीएस कंपनी के अंदर जो है धर्मांतरण का मामला सामने आया है। एक कॉर्पोरेट के अंदर जिस तरीके की चीजें चल रही थी, वहाँ के एचआर पर भी कार्रवाई हुई है। किस तरीके से देखते हैं? नहीं, ऐसे कंपनी में मैंने भी अभी 8-10 कंपनियां चुन लिए है। विजिट करना चाहिए, उधर के जो लोग काम करे उनके साथ बातचीत करना चाहिए। डर के मारे को बहुत से लड़कियां शादी करते हैं, लोन लेते हैं, घर लेते हैं खुद के बलबूते पर, और वो लोन चुकाने के कारण नौकरी जो रहती है सर्विस वो छोड़ नहीं सकते, और यहाँ से उनके ऊपर ऐसे शारीरिक मानसिक आर्थिक दबाव आता है। तो मुझे लगता है ये गलत है। इतनी बहुत ऊंची नाम की कंपनी है, इसका मतलब है इतना गंदा काम करती है। ऐसे कंपनी का रजिस्ट्रेशन रद्द करना चाहिए, और वो जो सब कामगार है उधर सर्विस कर रहे उनका अच्छा डेवलपमेंट करना चाहिए, उनको ऐसे छोड़ नहीं देना चाहिए। सही है। जिस तरीके से 1 मई से महाराष्ट्र दिवस है, वहाँ पर मराठी कंपलसरी कर दिया गया जो टैक्सी ड्राइवर ऑटो रिक्शा है। इस निर्णय को प्रताप सरनाईक ने किया है, किस तरीके से? देखो किसने किया इसीलिए नहीं, ये महाराष्ट्र है, मातृभाषा मराठी है। अभी उनको भी लगता है तो सही बात है, लेकिन जो लोग कहाँ से भी आए, मैं किसा एक मुल्क का नाम नहीं लेगी, लेकिन यहाँ आने के टाइम आपको हमारी मातृभाषा आनी ही चाहिए। चलो हम हिंदी बात करते हैं, हम इंग्लिश, वो व्यवहारिक भाषा है, लेकिन जब भी हमारा कोई भी टैक्सी ड्राइवर हो या रिक्शा ड्राइवर, उसको मराठी आनी ही चाहिए। यह हमारा तो पहले दिन से बाला साहब ने जब भी ये पक्ष स्थापन किया तभी से ये मांगा, और उसके ऊपर बहुत अच्छा काम हुआ। और ये काम होने के कारण ही जो हमें केंद्र से पंतप्रधान सम्मानीय नरेंद्र मोदी साहब ने जो हमें मराठी अभिजात दर्जा जो मिला है, उसको और बढ़ाने के लिए ये सब होना ही चाहिए महाराष्ट्र और मुंबई में। शिवसेना यूपीडी इसका स्वागत करती है, समर्थन करती है इस निर्णय का। नहीं, हमने ही किया है, ये तो पक्ष घूम घूम के आए। हम तो पहले दिन से वही तो कह रहे, वही कह रहे, वही करते रहेंगे। और उन्होंने कहा है मंत्री महोदय और जोर लगा और पक्का करो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।